देवा तुझे लाख लाख आभार. माझ्या लेकीला इतक्या मोठ्या संकटातून सावरलंस तू. कितीही संकट आलं तरी तू मार्ग दाखवतोसच. आमच्या पाठीशी उभा राहतोस. कायम असाच आमच्या पाठीशी उभा राहा. काय गो, काही बोलायचं होतं का? हो. मग बोल. ही काय ना, गेल्या काही दिवसात भावनावर जे काही आरोप झाले त्यामुळे आपण सगळेच जरा अस्वस्थ झालो होतो ना घरातले. पण सिद्धूने ती निर्दोष आहे हे सिद्ध केलं आणि आपल्या घरावरचं संकट दूरच झालं म्हणायचं. हो ग, तुला खरंच सांगते, इतकी काळजीत होते ना मी. काय करावं काही सुचतच नव्हतं. हो ना. आणि या सगळ्या गोष्टींचा ना आपल्या व्यवसायावर पण खूप मोठा परिणाम झालाय. आपण आपला व्यवसाय परत मोठ्या जोमाने सुरू करायला हवा आहे. त्यासाठी ना प्रयत्न करायला हवेत. आपल्या कस्टमरचा जो विश्वास गेलाय ना तो परत मिळवायला हवा. बरोबर आहे ग तुझं, पण कसा मिळवणार हा विश्वास? मला तर बाई काही सुचत नाहीये. आई, आपण असं करू शकतो का? म्हणजे आपले जे नवीन जुने सगळे कस्टमर आहेत त्यांना भावनाची ही नवीन बातमीची जी क्लिप आहे ना ती पाठवू शकतो का? म्हणजे त्यांना आपण मेसेज करू की आधीच्या बातमीतनं तुम्हाला गैरसमज झाला होता ना, पण आता ही बातमी बघा, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. काय, आम्ही सगळे खूप साधी माणसं आहोत, प्रामाणिक आहोत. आम्ही कुणाची फसवणूक करणार नाही आहोत. तेव्हा आम्ही आमचा विश्वास सिद्ध करून दाखवलाय. आणि आता म्हणजे गृहलक्ष्मी ॲप, दळवी घरघंटी तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी जोमाने तयार आहे. असं चांगली कल्पना आहे ग. म्हणजे ना कसं हे सगळं सिद्ध झालेलं आहे ना आता, हे लोकांपर्यंत पोहोचलं की त्यांचा विश्वास पुन्हा मिळवता येईल. तो विश्वास तुम्ही मिळवलाय. नमस्कार, माफ करा, ओळखलं नाही. आपण? बरोबर, तुम्ही ओळखलं नसेलच मला, पण आज मी एका थोर शास्त्रज्ञाच्या घरी आलोय हे नक्की. हे श्रीनिवास दळवींचंच घर ना? हो हो, त्यांचंच घर आहे. त्यांना भेटायचंय का तुम्हाला? आहेत ना, या या, पाणी. हो हो. अहो अहो, जरा येता का? आलो आलो. पाणी. काय ग लक्ष्मी? तुम्हाला भेटायला आले थे. हे श्रीनिवास दळवी. नमस्कार. नमस्कार. मी आपल्याला ओळखलं नाही. आपण प्रथम मी माझी ओळख करून देतो. मी विकास राव राणे, उद्योजक आहे. तुम्ही सोलार एनर्जीच्या क्षेत्रात जो नवीन आणि क्रांतिकारी शोध लावलाय त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन. आणि आम्हाला असं कळलंय की तुम्ही त्याचं पेटंट पण मिळवलंय, त्यासाठी सुद्धा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. हे पेटंट फक्त माझं एकट्याचं नाही, माझ्या आणि माझ्या नातवाच्या नावावर आहे, जो फक्त 11 वर्षांचा आहे. अरे वा, हे तर खूपच छान. आजोबा आणि नातू या दोघांनी मिळून उभं केलेलं हे प्रोजेक्ट आहे. तर कुठे तुमचा तो छोटा चॅम्पियन? तो आहे ना, आत आहे. मी बोलवते त्याला. वरद, वरद, बाहेर ये बाळा. आमचा वर. हा, नातू माझा. शाबास बेटा, तुम्ही मिळवलेल्या पेटंटसाठी तुझं खूप अभिनंदन. थँक्यू काका. आजी, हे काका कोण आहेत आणि मला कॉंग्रॅच्युलेशन्स का करताय? रावराणे साहेब, पुन्हा एकदा खूप धन्यवाद तुम्ही आमचं अभिनंदन केल्याबद्दल. पण तुम्ही अचानक आमच्या घरी आलात, त्याचं कारण नाही कळलं. अर्थातच काम आहे. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी उद्योजक आहे. भारतात जितके वेगवेगळे शोध लागतात ना आणि त्याचं पेटंट मिळतं, ती पेटंट मी विकत घेतो. मला तुमचं सोलार एनर्जीचं पेटंट विकत घ्यायचं. असं अचानक पेटंट विकत घ्यायला कसा काय आला हा माणूस? दळवी साहेब, काळजी करू नका. तुमचं पेटंट विकत घ्यायला आलोय म्हणजे मी रीतसर कायदेशीर मार्गाने तुमचं ते पेटंट विकत घ्यायला आलोय आणि त्याचे तुम्हाला गसगशीत पैसे सुद्धा मिळतील. पण त्याआधी मला एक सांगा की ते पेटंट विकण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे का
खरं सांगू का रावराणे साहेब, हे असं काहीतरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडतंय. त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाचं लगेचच उत्तर नाही देऊ शकणार. मला विचार करायला थोडासा वेळ पाहिजे. अहो, त्यात विचार कसला करायचा? तुमचं पेटंट घरात ठेवून काय होणार आहे? त्याचा समाजाला उपयोग व्हायला पाहिजे ना. तुमच्या या शोधाने लोकांचं आयुष्य बदलू शकतं, पण त्यासाठी ना ते कोणत्या तरी मोठ्या कंपनीला विकावंच लागेल तुम्हाला. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, तुमच्या या पेटंटसाठी मी तुम्हाला तब्बल 40 लाख रुपये ऑफर करतो. 40 लाख? काय झालं जानू? जैन सर, हो माझं पार्सल आलंय. म्हणजे खरं तर मला टेन्शन आलं होतं की पार्सलच्या डिलिव्हरीच्या वेळेस आपण घरी असू की नाही, पण नेमकं आपण आजच वर्क फ्रॉम होम घेतलंय. प्लीज 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 लवकर डोअर ओपन करा ना. जानू, मला सांग कसलं पार्सल? जैन सर, खूप एक्साइटिंग पार्सल आहे, पण तुम्ही आधी डोअर तर अनलॉक करा. ओके, या. द्या. थँक्यू. वेलकम. हे बघा, थांबा, ओपन करते. जानू, हे काय एवढी मोठी छत्री? हो मग, जैन सर, आता पावसाळा सुरू होणार आहे आणि या छत्रीखाली आपण दोघे इझिली फिट होऊ शकतो, म्हणून एवढी मोठी छत्री मागवली आहे मी. तुम्हाला माहिती आहे जैन सर, पावसामध्ये एका छत्रीत चालणं इतकं रोमॅन्टिक वाटतं ना. कसली भारी आहे ना. आवडली तुम्हाला? ऑफकोर्स, छान आहे. जैन सर, तुमच्याकडे जर का 5 मिनिटं असतील तर आपण एक फोटो काढूयात प्लीज. ओके, लेट्स क्लिक. एक मिनिट. या. ओ या ना. ओके, पकडा हे असं. खरंच छान, खूप रोमॅन्टिक वाटतं. खरं तर थँक्यू आणि तुम्हाला सॉरी. म्हणजे तुम्ही एवढं काम करत होतात आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, फोटो वगैरे काढायला लावले त्यासाठी. पण आता तुम्ही तुमचं काम कंटिन्यू करा, मी वर जाते. ओके.